आपल्या 2 मुलांसाठी वैद्यकीय उपचारासाठी भारतात आलेल्या एका पाकिस्तानी व्यक्तीनं दोन्ही सरकारांना भारतात अधिक वेळ राहू देण्याची परवानगी मागितली आहे। पहलगामच्या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिल्यानं या पाकिस्तानी नागरिकाची अडचण निर्माण झाली आहे। सिंधमधील हैदराबाद येथील हे कुटुंब आहे। मूळचे पाकिस्तानी असलेल्या 2 मुलांच्या वडिलांनी जिओ न्यूजशी फोनवर बोलताना सांगितलंय की त्यांची 9 आणि 7 वर्षाची मुले जन्मजात हृदयरोगानं ग्रस्त आहेत आणि त्यांना हृदयविकार आहे। येथील प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे त्यांच्यावर नवी दिल्लीत उपचार शक्य झाले, परंतु पहलगाम घटनेनंतर आम्हाला ताबडतोब पाकिस्तानाला परत जाण्यास सांगण्यात आले। पुढील आठवड्यात त्यांची शस्त्रक्रिया होणार आहे। रुग्णालय आणि डॉक्टर कुटुंबाला सहकार्य करत आहेत आणि परंतु पोलीस आणि परराष्ट्र कार्यालयानं त्यांना तातडीनं दिल्ली सोडण्यास सांगितलं आहे, असं पीटीआयनं आपल्या वृत्तपत्रात म्हटलंय। मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी माझ्या मुलांचे वैद्यकीय उपचार पूर्ण करण्याची परवानगी द्यावी, कारण आम्ही आमच्या प्रवासावर राहण्यासाठी आणि त्यांच्या मुलांच्या उपचारांवर सुमारे कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत, असं या व्यक्तीनं म्हटलंय। दरम्यान गुरुवारी पाकिस्तानमधील 100हून अधिक भारतीय नागरिक भारतात परतले, असं वृत्त पीटीआयनं दिलंय। शुक्रवारी लाहोर जवळील वाघा सीमेवरून अधिक भारतीय नागरिक घरी परतले, तर अनेक पाकिस्तानी नागरिकही भारत सोडून गेले। अटारी वाघा क्रॉसिंग भारतातील अमृतसरला पाकिस्तानातील लाहोरशी जोडते। सीमेवर असलेल्या बलुचिस्तानमधील 7 सदस्यांचे पाकिस्तानी हिंदू कुटुंब होते, जे भारतात लग्नासाठी गेले होते।